जयसाहेब, सरांचा निरोप आहे. तुम्हाला आणि रजनी मॅडमना पुण्याला जायचंय. जय, हे दाभोळकर मला लकी आहेत जा. ए जय, आपण ना म्हणजे जर लवकर काम आटपलं, ऍक्च्युली आपण लवकरच काम आटपूया आणि मग दगडूशेठला जाऊया. मला कधीपासून जायचंय पण जमतच नाहीये. आणि पर्वतीवर जाऊया. ए तुला मस्तानी आवडते? मला जाम आवडते. आपण मस्तानी पण पिऊया. मी मागच्या वेळेला गेले होते ना, काय ते हॉटेलचं नाव होतं? रजनी, तू असं कर, तू घरी जा आणि एक लिस्टच बनव, कुठे जायचं आणि कुठे कुठे फिरायचं त्याची. घरी गेल्यावर एवढा वेळ कशाला घालव? मी आत्ताच बसते लिस्ट करायला. जय, आपण येता येता लोणावळ्याला पण थांबू शकतो. ए रजनी, येताना अगदी न विसरता माझ्यासाठी बाकरवडी आण. आणि हो, लोणावळ्याची चिक्की सुद्धा. हो, सगळं आणते. आता त्याची एक वेगळी लिस्ट बनवते. रजनी मॅडम, जरा आवरा स्वतःला. अहो, तुम्ही पिकनिकला नाही, कामासाठी जाताय. माहितीये मला. नाही, पिकनिक करताना थोडासा जर वेळ मिळाला तर काम कराल ना? का पोटात दुखलं? हा नवरे, मी असं म्हटलं की काम लवकर आटपून मग आपण हे सगळं करू. बरं, आम्ही जर काम आटपल्यानंतर हे असं सगळं केलं तर त्याचे पैसे नाही ना कापणार तुम्ही? प्लीज असं नका करू. प्लीज, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला. तुम्ही एक काम करता का? तुम्ही ना दर 5 मिनिटांनी आम्हाला फोन करा आणि काम करा असं बोलून डिस्टर्ब करा. ही कशी कल्पना आहे? जय, तू पण जरा विचार करून ठेव ना, अजून कुठे कुठे जाता येईल. आदित्य मॅडम, आवनी बोलले. हो, आले. या. अविनाश, दाभोळकर साहेब कॉन्फरन्स रूम मध्ये का बसले? त्यांना काही महत्त्वाचे कॉल्स करायचे होते. ओ, मला हा ये आदिती, बस ना. अगं, मगाशी नीट काही बोलता आलं नाही. बाबा कसे आहेत आता तुझे? आता बरी आहे त्यांची तब्येत, हळूहळू रिकवर होत आहे. आणि तू चिडका बिब्बा कसा आहे? तुझे काका दिन्या कसा आहे? हात कसा आहे त्याचा? हात बरा आहे त्यांचा. त्याला म्हणावं काळजी घे. आणि पापड वगैरे खायचे असतील तर डबा खालीच ठेव म्हणून. असे काहीतरी पराक्रम करू नको. हो, मी सांगेन त्यांना. बरं, मी तुला याच्यासाठी बोलवलं होतं. तुला एक सांगायचं होतं. हो, बोला ना. दाभोळकरांचं पुण्याला जे काम आहे ना, तर मी खरं तर तुला जय सोबत पुण्याला जायला सांगणार होते, पण अविनाश नको म्हणाला. अहो, हो, मग अरे तूच नाही म्हणालास ना? हो, म्हणजे माझं महत्वाचं काम आहे ना उद्या. हा, मिस जावळकर, उद्या आपली एक मीटिंग आहे आणि अत्यंत महत्वाची मीटिंग आहे. मला तिथे तुमची गरज लागू शकते. वासवानींची मीटिंग. तुम्ही काम बघता ना त्यांच्या मुलीच्या लग्नाचं? हो सर. किती माणसं परदेशात येणार आहेत, त्यांचा पिकअप, त्यांचे हॉटेल ड्रॉप्स, वेगवेगळ्या फ्लाईटचं टायमिंग, हे सगळंच तुम्हाला माहिती आहे. अहो, जवळपास 350 माणसं येणार आहेत बाहेर.
त्यांची येण्या जाण्याची व्यवस्था, त्यांची राहायची व्यवस्था, त्यांचा इथला प्रवास, या सगळ्याची व्यवस्था आपल्यालाच करायची. आणि कळलं रे मला किती महत्वाचं काम आहे. मला अगदी नीट कळलं. एवढं अगदी सगळं डिटेल मध्ये मला सांगण्याची काही गरज नाहीये. पण आपण लग्नाची कामं घेतो का? नाही म्हणजे मला असं वाटलं की लग्नाची कामं सुद्धा चालत नाहीत की काय. नाही कळलं मला. मिस आदिती, उद्याच्या मीटिंग बद्दल मी तुम्हाला कळवतो. ओके सर, थँक्यू सो मच. तर हे काही बोलायची गरज होती का? मी काय केलं? काही नाही. काय ग रजनी, काय झालं? नाही मी ना नवऱ्यांची वाट बघते. बाप रे, तू नवऱ्यांची वाट बघतेस? रजनी, आपल्या ऑफिस मधली तू पहिली व्यक्ती असशील जी नवऱ्यांची वाट बघतेय. बाप रे. पण का ग, काय झालं असं अचानक? त्यांची का वाट बघतेस? मला हे जाणून घ्यायचंय की आतमध्ये केबिन मध्ये अविनाश सर किंवा आई साहेब यांचं काही मतपरिवर्तन झालंय का नाही, म्हणजे नेमकं काय ते. कशाबद्दल? नंदिनी मॅडम, तुम्ही खरंच खूप साध्या आहात. तुम्हाला काहीही कळत नाही. पण मी तुम्हाला समजावतो. कसं असतं, एका माणसाचं चांगलं होतं, हा तो आनंदी होतो, आणि दुसरा माणूस त्याला या गोष्टीचं दुःख होतं, त्रास होतो, जेलसी फील होते. तर आता तसंच झालं असेल ना. मी पुण्याला जाणार आहे ना जय बरोबर. रजनी, अगं वेडाबाई, नको तुझ्या डोक्यातल्या कल्पनांचा विचार करत बसूस. खरं काय आहे ना ते जाणून घे आणि मग बोल ना. चला, ज्या नवऱ्यांची तू इतका वेळ वाट बघतेस ना ते येतील आणि आरडाओरडा सुरू करतील. चला कामाला लागा, कामाला लागा. चला कामाला लागा. हॅलो देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स. हॅलो आदिती. हॅलो. मी बोलतोय अरविंद काका. आऊ काय बोलल्या? काही नाही, काका आणि अण्णांबद्दल चौकशी करत होत्या त्या. अजून काही? अजून नाही, काही नाही. कदाचित सरांसोबत मीटिंग असेल असं म्हणाल्या. आदिती, तू जे आणि रजनीच्या पुण्याच्या मीटिंग बद्दल जास्त विचार करू नकोस. नाही, आणि तसंही बरं झालं. मी तसंही जाऊ शकले नसते ना. अण्णा घरी एकटे. काका. काय बोल ना. जय कुठे? जय बिझी आहे.
क्लायंट. बरोबर, ठीक आहे. हे काय क्लायंट गेले तांगडे? अच्छा, माझ्यासाठी आणलंयस का? नाही, तुमच्यासाठी नाही, दाभोळकर सरांसाठी. मग इथे कशाला ठेवलं? जय सर, तुम्हाला एक विचारायचं होतं, विचारू का? दाभोळकर साहेब आहेत ना, ते इथेच आपल्या ऑफिसमध्येच बसणार का रोज? म्हणजे? नाही म्हणजे अविनाश सरांसारखे ते पण आपले बॉस असणार का? नाही, नवीन प्रोजेक्ट करतात ना ते आपल्यासोबत. मग त्या प्रोजेक्टचं सगळं काम व्यवस्थित होत आहे की नाही हे बघण्यासाठी येतील ते अधूनमधून आपल्या ऑफिसमध्ये. पण सर, मला नाही तसं वाटत. त्यांना काहीतरी वेगळ्या कारणाने इथं आलेत असं वाटतंय. त्यांचं डोळे सांगतात तसं. तू हे सांगायला आलायस इथे? नाही, मला डाऊट आला म्हणून सांगतोय. आता मला काय करायचं, कॉफी आणि बिस्किट दिले की माझं काम संपलं. पण तुमचं काय? माझं काय? नाही म्हणजे तुम्हाला तर काम करायचं ना त्यांच्या बरोबर. त्याचाच पगार मिळतो ना आपल्याला तांगडे. नाही, तसं नाही. आता मागं 2-3 तिकडे आले होते तर कसे वागले होते तुमच्याशी मी बघितलं ना डोळ्यांनी. तुम्ही ना जयसाहेब, तुम्ही ना काळजी घ्या आणि सांभाळून राहा. तसं काही नाहीये तांगडे. आणि तू बोलत काय बसलायस इथे? सॉरी. कसला विचार करतोयस? नाही, कसलंही नाही. मला मगाशी आऊंनी बोलवलं होतं. हा, काय म्हणत होत्या आऊ? अरे खरं तर त्या आपल्या दोघांनाच पुण्याला पाठवणार होत्या. पण तुझ्या पप्पांनी नाही सांगितलं. नाही, माझ्या पप्पांनी नाही, अविनाश सर नाही म्हणाले. अविनाश सर? ते म्हणाले की उद्या एक खूप महत्वाची मीटिंग आहे आणि मला त्यांच्या सोबत जावं लागणार आहे त्या मीटिंगला. म्हणजे उद्या तुला काम असणार आहे तर? बट एनिवे, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. म्हणजे? अरे अण्णांना सोडून मला जाता आलं नसतं आणि पुण्याला जाऊन यायचं म्हटल्यावर उशीरही झाला असता. आणि जरी गेलो असतो तरी आपल्याला फिरताही आलं नसतं. घरी अण्णा आहेत, तसं म्हणा काका काकू आहेत त्यांची काळजी घ्यायला. पण म्हणून आपण हे विसरून कसं चालेल? आणि हो, बरं झालं तू भेटला. मला काही महत्वाचं सांगायचं होतं तुला. मला? हो, तुला. कारण त्या रजनीला मी काही बोलू शकत नाही ना. जय, तिने खूप प्लॅन्स केले आणि मी खूप जेलस फील करते. अरे जयराम, इथेच तू? अरे ते दाभोळकर बोलवतात तुला. ते नवरे मगासपासून 4 वेळा येऊन गेले. चिडचिड, बोंबा बोंब नुसती. बरं ऐक, रजनी गेलीये, तू सुद्धा जा. अरे जा. कॉफी? नाही नको, थँक्यू. मला एक गोष्ट कळत नाही, हे दाभोळकर त्यांचं ऑफिस सोडून सारख्या आपल्या ऑफिसमध्ये कशाला येतात? नाही म्हणजे आधी ती एक गोष्ट तुझ्या लक्षात आली आहे का? ती ना जयरामच्या जरा जास्तच मागे लागतात. एक बरं आहे, उद्या जयराम ऑफिसमध्ये नाहीये, म्हणजे निदान एक दिवस तरी त्याची सुटका, हो की नाही? मिस रजनी, तुम्हाला कळतंय का मला काय म्हणायचंय ते? हो सर. सगळे पॉइंट्स क्लिअर आहेत? येस सर. मिस रजनी, हे प्रोजेक्ट खूप वेगळं आणि महत्वाचं आहे.
सर मला कळतंय तुमच्यासाठी हे प्रोजेक्ट खूपच महत्वाचं आहे. टूर खूप मोठी आहे, महत्वाची आहे आणि म्हणूनच तुम्ही यात जातीने लक्ष घालताय. वेळ खूप कमी आहे माझ्याकडे आणि ही टूर देव टूर साठी सुद्धा खूप महत्वाची आहे, नाही का? सर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा. तुम्हाला हवं तसंच हे काम होईल, तुमच्या मनासारखं होईल. डोंट वरी. मला जे हवं ते मी करून घेईनच, पण मिस रजनी मला फक्त तुमच्यावरती विश्वास नाही. श्रीराम, तुम्हाला काय वाटतं? हो, होतील ना, कामं होतील. इथेच तुमचं चुकतं. उगाच नाही मी तुम्हाला बोलत. लॅक ऑफ कॉन्फिडन्स. हे काम माझ्या मनासारखं झालं पाहिजे, हे तुम्हाला शिकायचं. हो सर. मिस रजनी, तुम्ही आहात म्हणून मी निश्चिंत आहे, नाहीतर कठीण होतं सगळं. तुमची टीम चांगली आहे ती फक्त तुमच्यामुळे. तुम्ही सगळ्या गोष्टी खूप छान हँडल करता मिस रजनी. सो उद्याच्या मीटिंगची आता तुम्ही तयारी करा. आता ह्याच्या पुढे तुमचं फक्त काम बोलेल. हो सर. सर डोंट वरी. बेस्ट ऑफ लक मिस रजनी. थँक्यू सर. अण्णा, आता अर्ध्या तासाने तुम्हाला दुसरं औषध घ्यायचं आहे. हो हो कितकर, माझ्या औषधाच्या वेळात तुमच्या अगदी बरोबर लक्षात असतात. अगदी वेळेवर आठवण करून देता तुम्ही. हो, तुम्हाला आठवण करतात, पण त्यांच्या स्वतःच्या औषधाची आठवण असते का त्यांना? त्यांच्या औषधाचं टेन्शन मला आणि तुमच्या औषधाचं त्या आदितीला. बिचारी दर 2 तासांनी फोन करून विचारपूस करत असते. हे बघा आलेच. मी चहा आणते तुमच्यासाठी, बसा. अण्णा औषधं घेतलीत तुम्ही? कितकर, आल्या आल्या पहिला प्रश्न कुठचा विचारला हिनी? का काय झालं अण्णा? अगं काही नाही ग, मी केतकरांना म्हणत होतो की मी एखादी जरी गोळी खाल्ली नाही ना तरी अदिती माझ्यावर रागवेल. अण्णा अण्णा, नाही आम्ही असताना कोणाला कसली काळजी करायची गरज नाही. हो ना, घड्याळ लावून बसलेले असतात ते. चहा घ्या. अण्णा, मी माझ्या एका मैत्रिणीला तुम्हाला जरा भेटायला बोलावणार आहे. तिला सुद्धा आवडेल तुम्हाला भेटायला. कितकर, ह्या वयात सुद्धा तुमच्या मैत्रिणी आहेत का? अहो, मैत्रीला कसलं वयाचं बंधन? त्याच्या बऱ्याच मैत्रिणी आहेत माझ्या. हो का? म्हणजे आधी बऱ्याच होत्या, सध्या कॉन्टॅक्ट मध्ये एकच आहे. मला असं वाटतं कुमूला एकदा जेवायला बोलूया. अरे जय, हळू 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 सावकाश. घाई बघितलं अण्णा, एवढी घाई असते आजकालच्या पिढीला. सगळी कामात गडबड, खाताना घाई, थकताना घाई. हा, तर मी माझ्या मैत्रिणीबद्दल बोलत होतो. कुमू, कुमू नाव तिचं. खूप चांगली हो.
तुम्ही भेटलात ना अगदी गप्पा मारत राहणार. आता काय स्वतःचा व्यवसाय चालवते. तिचा मुलगा गट्टू. गट्टू गोड आहे हो, गोड आहे. गट्टू किती लहान आहे, कुठच्या शाळेत जातो? अण्णा अहो नावावर जाऊ नका, त्याला लाडानं खूप गट्टू म्हणते. नाही तसा मोठा आहे तो, त्याला पण बोलवतो खूप सोबत. अहो तुम्हाला बोलवायचं असेल तेव्हा बोलवा. जय, तुझा चहा झाला असेल तर तुम्ही दोघ जण फ्रेश होऊन या. तोपर्यंत मी ह्यांना सूप देते. आपण सगळे वेळेवरच जेऊया आज. हो अण्णा, काय जरा पाऊस नाही तर फिरून येऊ. अण्णा, उद्या जयला पुण्याला जावं लागणार आहे. रजनी सोबत. म्हणजे स्पेशली पप्पांचा प्रोजेक्ट सांभाळणार आहे ना आता, म्हणून. वा, मग आता जोमानी काम करून दाखव.